सेवा पाली या संघाकडे सुद्धा एक चांगली जर्सी. सामन्याला सुरुवात. पहिली रेड दत्त सेवा पाली संघाकडून. जर्सी क्रमांक 5 पहिली रेड. बोनसचा अटेम्प्ट लेफ्ट कॉर्नर वरती क्षेत्ररक्षण हात ठेवण्याचा प्रयत्न पहिल्या रेड मध्ये. कोणतीही जोखीम न पत्करता आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये वापस रेडर. पहिली रेड या ठिकाणी अक्कम संघाकडून इथे सुद्धा थोडासा संथ खेळ पाहायला मिळतोय. दोन्ही संघांकडून पहिल्या रेड मध्ये इथे बोनसचा अटेम्प्ट झालाय. दोन्ही बाजूला बोनसचा अटेम्प्ट झाला. दोन्ही बाजूला अजून खात्यामध्ये 0. दुसरी रेड सेवा पाली संघाकडून इथे रनिंग किक लगावण्याचा प्रयत्न झाला आणि रनिंग किक मान्य केले गेले पंचांकडून सुद्धा. आणि पहिला पॉइंट या सामन्यातील गेलाय दत्त सेवा पाली संघाच्या खात्यामध्ये. रेड मध्ये आलेला हा पॉइंट. ते पुन्हा एकदा एक चांगला अटेम्प्ट आणि ज्या खेळाडूने पॉइंट आणला होता त्या रेडरला इथे पकडण्यात यश मिळालंय. रेडरला बाद करण्यात यश मिळालंय. दोन्ही संघाच्या खात्यामध्ये 1-1 गुण. जसे क्रमांक 6 माध्यमातून रेड आणि रेड संपूर्ण आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये वापस. आतापर्यंत कोणतीही गरमागरमी या सामन्यामध्ये पाहायला मिळत नाही. सामन्याची सुरुवात आहे. दोन्ही बाजूनी संत असा खेळ आपण पाहतोय. दोन्ही बाजूला 1-1 गुण. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 6 माध्यमातून रेड होते. या आधीची रेड सुद्धा एक रेड पाहायला मिळाली या खेळाडूच्या माध्यमातून. दोन्ही संघांकडून अजून सुद्धा आक्रमक पवित्रा घेताना पाहायला मिळत नाही कोणताही खेळाडू. जर्सी वरती नंबर नाही परंतु इथे मात्र चूक होते आणि एक पॉइंट बहाल केला जातोय. खूप तिसरी चढाई थर्ड रेड जर्सी क्रमांक 6. दोन पैकी एका संघाला पॉइंट मिळणार आहे. जर्सी क्रमांक 6 साठी ही खातं खोलण्याची संधी आहे. इथे थर्ड रेड मध्ये जर पॉइंट आणला तर आपलं वैयक्तिक खातं सुद्धा खोलू शकतो. आतापर्यंत 2 एम्प्टी रेड या खेळाडूच्या माध्यमातून पाहिल्यात. तिसऱ्या रेडिंग वरती सुद्धा थर्ड रेड वरती सुद्धा याच खेळाडूवर जबाबदारी आहे. खोल वरती चढाई जोरदार डॅश आणि रेडरला बाद दिले जाते मैदानाच्या बाहेर. 3-1 पॉइंट टेबल. इथे टोटलचा प्रयत्न डिफेंडर येतोय आणि 2 पॉइंट. फक्त 2 खेळाडू बाकी. जर्सी क्रमांक 5 इथे जातोय. 5-1 असं गुणफलक. जर्सी क्रमांक 5 पॉइंट घ्यावे लागतील. रिलाईव्ह करावं लागेल आपल्या खेळाडूंना. टाइम आउट. ते फक्त 2 खेळाडू शिल्लक आहेत दत्त सेवा पाली संघाच्या ग्राउंड मध्ये आणि फक्त 2 डिफेंडर आहेत. सुपर टॅकलची नामी संधी आहे. इथे दोन्ही खेळाडूंना बाद. 2+2 4 पॉइंट हातकंबा संघाच्या खात्यामध्ये. गुणफलक पोहोचतोय 9-1. फक्त 1 गुण आतापर्यंत दत्त सेवा पाली संघाच्या खात्यामध्ये. तब्बल 8 गुणांची आघाडी. सुरुवातीला चांगली आघाडी घेताना दिसतोय हातकंबा संघ.
आतापर्यंत कोणताही सामना चुरशीचा होताना आपल्याला पाहायला मिळाला नाही. पाहूया या सामन्यामध्ये ती चुरस पाहायला मिळते का. परंतु थोडासा सुरुवातीलाच पिछाडीवर पडलेला दिसतोय तो दत्त सेवा पाली संघ. इथे रनिंग किक आणि आता मात्र दत्त सेवा पाली संघाकडून डिफेन्स मध्ये पॉइंट येतोय. पहिला पॉइंट डिफेन्स मध्ये. तिसरी चढाई थर्ड रेड आहे आणि ते एक अटेम्प्ट झालाय टोटलचा या थर्ड रेड मध्ये. नाही का टोटच फुटवर्क चांगला दिसतंय खेळाडूचा. इथे मात्र गारद केला जातोय. अँकल वॉर्ड बोनस पॉइंट दिला जातोय. दोन्ही साईडला पॉइंट. एका साईडला टॅकल पॉइंट, एका साईडला बोनस पॉइंट. इच वन पॉइंट. चांगला फुटवर्क आहे या रेडरकडे सुद्धा. 6चा डिफेन्स. संघाकडे आघाडी आहे हातकंबा संघाकडे. मुळे रेडर जे आहेत ते या आघाडीमुळे आश्वस्त आहेत. 10-3 आहे गुणफलक. 3 गुण आहेत दत्त सेवा पाली संघाकडे. इथे मात्र गुणाची कमाई होते पाली संघासाठी. एक टच पॉइंट पाली संघाच्या खात्यामध्ये. 10-4 हातकंबा संघ 10 पाली संघाकडे 4. इथे बोनस अटेम्प्ट झाला. तिथे अँकल पकडण्याचा प्रयत्न केला गेला. टच पॉइंट जातोय खात्यामध्ये. जर्सी क्रमांक 6 पुन्हा एकदा या खेळाडूच्या माध्यमातून वारंवार रेड तर केले जात आहेत. परंतु या खेळाडूला रीडिंग मध्ये फार काही गुण आपल्या संघासाठी कमावता आलेले नाही. रीडिंग डिपार्टमेंट मात्र आपल्या खांद्यावरती घेतलेला आहे. इथे जबरदस्त डॅश येतोय. नजरहाटी दुर्घटना घडी. जबरदस्त पाठलाग केला गेला रेडरचा. फोर्स सोबत मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला गेला. ते फक्त 5चा डिफेन्स आहे. 2-2च्या 2 साखळ्या आणि 1 सेंटर अशा एकूण 5चा डिफेन्स. बोनस अवेलेबल नाही. क्षेत्ररक्षण हालत ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. संघाकडे लीड आहे त्याचा वापर केला जातोय. हातकंबा संघाकडून चांगलं रेडिंग पाहायला मिळतंय सर्वच रेडर कडून. डिफेन्स मध्ये सुद्धा जबरदस्त कामगिरी होताना दिसते. इथे थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यासाठी आपली रेड लगेचच संपवून आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये परत येताना दिसतोय खेळाडू. इथे 5चा डिफेन्स आहे. बोनस अवेलेबल नाहीये. पॉइंट घेण्यासाठी आतमध्ये जावं लागेल परंतु गरज नाहीये. इथे मात्र पॉइंट्सची कमाई करण्याचा प्रयत्न केला गेला हातकंबा संघाकडून या रेडर कडून. परंतु थोडीशी का होईना इथे उभारी मिळेल या डिफेन्स मुळे दत्त सेवा पाली संघाला. एकेका गुणामुळे निश्चितच थोडस का होईना मनोबल हे निश्चितच खेळाडूंचं वाढत असतं. आणि या डिफेन्स मुळे इथे बोनस मिळालेला आहे. वारंवार लगातार 2 रेड मध्ये दोन्ही ठिकाणी पॉइंट मिळालेला आहे. 1 पॉइंट टॅकल मध्ये, 1 पॉइंट रेड मध्ये. या 2 पॉइंट मुळे पाहूया दत्त सेवा पाली संघ कुठेतरी आगे कुछ करू शकतो का. हे मोमेंटम त्यांना मिळतंय का या 2 पॉइंट्स. हाफ टाइम मध्यंतर होते. गुणफलक आहे 6-12. हातकंबा संघाकडे आहेत 12 गुण तर दत्त सेवा पाली संघाकडे आहेत 6 गुण. एकूण 6 गुणांची मध्यंतरानंतर सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात. 6-12 6 गुणांची आघाडी हातकंबा संघाकडे. रीडिंग डिपार्टमेंट हातकंबा संघाचा रेडर. रेडरला फसवण्यासाठी अशा पद्धतीची बतावणी केली जाते क्षेत्ररक्षणामध्ये की बोनस झालाय. जर्सी क्रमांक 9 ला इथे घेरला गेलाय. टॅकल मध्ये आणखीन 1 पॉइंट हातकंबा संघाच्या खात्यामध्ये.
दत्त सेवा पाली संघाकडे 5 क्षेत्ररक्षण शिल्लक, जिथे बोनस मिळणार नाही. पहिल्याच फेरीतील सामने आहेत, त्यामुळे कुठेतरी एक हाती सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत आजच्या या पहिल्या दिवसामध्ये, पहिल्या आयोजनीमध्ये. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 6 या खेळाडूच्या माध्यमातून वारंवार रेड केल्या गेल्यात. ओके रेडर आहे, परंतु या रेडरने आपल्या संघाला फार काही रेडिंग मध्ये मिळवून देण्यात त्याला यश आलेलं नाही. तेरा 7 गुणफलक, जी 6 गुणांची आघाडी आहे ती अजूनपर्यंत तरी कायम राखली आलेली. इथे मात्र टॅकल मध्ये पॉइंट येतोय. दत्त सेवा पाली संघाचं टॅकल मात्र चांगलं काम करते, परंतु रेड मध्ये पॉइंट येत नाही. रेडिंग मध्ये चालणं गरजेचं आहे. जर्सी क्रमांक 9 पुन्हा एकदा इथे सुद्धा थाईज मध्ये जातोय. प्रांजल एक चांगला क्रिकेटर सुद्धा आहे, कबड्डी मध्ये सुद्धा चांगला खेळ दाखवतोय. आतापर्यंत टॅकल मध्ये हातकंबा संघासाठी जर मुलाची कामगिरी असेल टॅकल मध्ये, प्रांजल याच्या माध्यमातून इथे टच पॉइंट साठीचा दावा आणि मान्य केला गेलाय पंचांकडून. जर्सी क्रमांक 6 मैदानाच्या बाहेर. पुन्हा एकदा इथे जर्सी क्रमांक 2 हा एक उंचपुरा असा रेडर आहे. या रेडरच्या माध्यमातून सुद्धा चांगली कामगिरी होऊ शकली असती, परंतु खोलवर जाऊन पॉइंट घ्यावे लागतील. कोणताही पॉइंट न घेता आपल्या मैदानामध्ये वापस जातो. अशा पद्धतीने खेळ चालू जर राहिला दत्त सेवा पाली संघाकडून तर हा सामना हळूहळू त्यांच्या हातातून निसटताना दिसतोय. प्रत्येक रेड मध्ये आता पॉइंट आणणं गरजेचं आहे. लीड जी आहे आपल्या संघावर ती वाढत चाललेली आहे. लीडला कुठेतरी जर कमी करायचं असेल तर प्रत्येक रेड मध्ये पॉइंट घ्यावा लागेल. डिफेन्स मध्ये सुद्धा पॉइंट कमावे लागतील. सगळ्या रेडरचा आता वापर केला जातोय. प्रत्येक खेळाडूला ट्राय केलं जाते रेडिंग मध्ये पॉइंट मिळत आहेत का. प्रांजल संत्रे पुन्हा एकदा फ्रंट ब्लॉक साठी. चारचा डिफेन्स, 2-2च्या 2 साखळ्या. रेडरला फार काही करण्याची गरज नाहीये. संतगतीचा खेळ केला, आपला वेळ घेतला आणि आपल्या मैदानामध्ये वापस. रेडरना जर काही चमत्कार करून दाखवायचा असेल तर दत्त सेवा पाली संघाच्या रेडरना करावं लागेल. रेडर बाहेर. प्रांजल खूप अग्रेसिव्हली खेळ दाखवताना आपल्या संघासाठी आणि जबरदस्त टॅकल पॉइंट त्यांनी कमावले आपल्या संघासाठी. इथे 3चा डिफेन्स आहे. सुपर टॅकलची नामी संधी आहे. डिफेन्स मध्ये चांगलं काम झालंय दत्त सेवा पाली संघाकडून. जर इथे डिफेन्स झाला तर 2 पॉइंट निश्चितच मिळतील. डिफेन्स मध्ये चांगलं काम आतापर्यंत झालं होतं, परंतु इथे मात्र एक सिंगल पॉइंट. दोन्ही 2 पॉइंट, मल्टी रेड पॉइंट. शेवटची 5 मिनिटं सामना संपायला आणि अशामध्ये फक्त एक खेळाडू शिल्लक आहे. रिलाईव्ह करावं लागेल. 19-8 गुणफलक, 19 हातकंबा, 8 पाली. पाली 8 हातकंबा 19. एक मात्र खेळाडू बोनस पॉइंट घेऊन आपल्या क्षेत्ररक्षण मध्ये गेलाय. एक मात्र खेळाडू शिल्लक आहे. टॅकल करणं सोपं असणार नाही आणि इथे 3 गुण, ऑल आउटचे 2 आणि रेडरला बाद केल्याचा 1, असे 1+2 3 पॉइंट हातकंबा संघाच्या खात्यामध्ये. जर्सी क्रमांक 9 क्षेत्ररक्षण तर हालत ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु गुण घेण्यासाठी खूप खोलवर चढाई करावी लागेल. शेवटची 4 मिनिटं शिल्लक असताना इथे फुल हाऊस दोन्ही बाजूला आहे. दोन्ही बाजूला बोनस आहे.
22-9 गुणफलक 13 गुणांची आघाडी. आणि या आघाडीचा वापर केला जातोय. उरलेला जो वेळ आहे तो वेळ घेण्याचा प्रयत्न केला जातोय हक्कम संघाकडून. जर्सी क्रमांक 6 खूप जोरदार ही एंट्री पाहायला मिळाले. पाहूया तितक्या जोरदार पद्धतीने काही पॉइंट कमवण्याचा प्रयत्न केला जातोय का इथे. सिंगल हँडेडली हा टॅकल. ब्लॉक. शेवटची 3 मिनिटं सामना संपण्यासाठी. उद्याच्या दिवशी आपल्याला निश्चितच या मैदानावरती गरमागरमी पाहायला मिळेल. आजच्या दिवसामध्ये पहिल्या फेरीतील सामने या ठिकाणी सुद्धा एक टच पॉइंट निश्चितच मिळेल. सेकंड टाइम त्यांना थोडस ट्राय केलं जातं आणि अशामध्येच हा एक चेंज केला गेला हक्कम संघाकडून. इथे मात्र एक बोनसचा अटेम्प्ट झालाय. आणि नवीन खेळाडूला संधी दिली गेली परंतु इथे मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही. डिफेन्स मध्ये एक पॉइंट मिळतोय पाली संघाला. जर्सी क्रमांक 6 वारंवार या खेळाडूच्या माध्यमातून रेड झाल्या परंतु पॉइंट्स टेबल वरती काही कमाई करता आली नाही या खेळाडूला. होऊन पुन्हा एकदा खेळाडू ज्या खेळाडूच्या माध्यमातून या आधीची रेड झाली होती तोच खेळाडू पुन्हा रेडिंग साठी इथे सिंगल हँडेडली टॅकल केलं गेलं. टॅकल मध्ये मात्र कामगिरी चांगली होती पाली संघाची परंतु रेडिंग मध्ये काही पॉइंट कमावता आले नाही. त्यामुळे संघ पिछाडीवर आहे आणि जवळजवळ काही औपचारिकताच या सामन्यामध्ये शिल्लक. पुढील दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. आपल्यासाठी तिसरा आणि अंतिम पुकार. गेट वरती या दोन्ही संघ. शेवटचे 1 मिनिट शिल्लक आहे या सामन्यामध्ये. मराठी नागलेवाडी विरुद्ध युवा निवडी. चला दोन्ही संघ गेट वरती या. आपल्यासाठी तिसरा आणि अंतिम पुकार. हे टच पॉइंट येतोय पाली संघाच्या खात्यामध्ये. शेवटच्या ही रेड आपण पाहतोय. युवा निवळी विरुद्ध मराठी नागलेवाडी दोन्ही संघ तयार राहायचा आहे. सामना संपत चाललाय. सामना संपतोय. विजय होतोय तो वाघजाई क्रीडा मंडळ हातकंबा संघ. विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. दोन्ही संघांना शुभेच्छा आणि पुढील होणारा सामना